खरंच पटतंय तू काय म्हणतोस ते. आमच्या सगळ्यांची हीच इच्छा आहे श्री. तिला लवकरात लवकर या गोष्टीची जाणीव होऊ दे आणि या विषयावर ती तुझ्याशी बोलू दे. बस. बोलेल, नक्की बोलेल. पण तोपर्यंत मला असं वाटतं की मला आता जान्हवीचीच कृष्णनीती वापरावी लागणार. कृष्णनीती म्हणजे? म्हणजे काय नाही, मी सांगेन नंतर कधीतरी. हा आलो जरा. हा ते मला एक अर्जंट फोन करायचा आहे. अहो बाबा, अच्छा. ओ बाबा, तुमचा फोन. का अस्वस्थ वाटतंय मला एवढं? श्रीरंग आले नाहीत, भेटले नाहीत, त्यांच्याशी काही बोलणंच झालं नाही. याचा त्रास होतोय का मला? ते आले नाहीयेत एवढंच ना. नसेल जमलं आज, कामात असतील. माझ्यासाठी त्यांनी त्यांची कामं बाजूला ठेवावी तशी अपेक्षा नाहीये माझी. तरीही मनाला विचित्र चुटपुट लागली आहे. सतत प्रत्येक क्षणी त्यांच्याशी बोलावं, त्यांचं ऐकावं असं वाटतंय. आई आजी म्हणतायत तसं त्यांना पत्र लिहू का? पण श्रीरंग मला हसले तर वेडी वाटेन का मी त्यांना? मग काय करू? त्यांना भेटायला जाऊ? ही फारच मागे मागे करते असं नाही ना वाटणार त्यांना? पत्र, अरे हो, आईला पिंट्याचं पत्र द्यायला हवं. देव करो आणि त्याचा तरी काहीतरी परिणाम हो. काय ग, डायरी लिहितेस? नाही, ते असं जरा टाइमपास. अगं लिही ना, लिही. चांगलं असतं डायरी लिहिणं. लिही लिही. नाही, खरंच झालंय ऍक्च्युली. आईजी, श्रीरंग आले नाहीयेत का? कधीच आलाय? हो का? का ग, भेटला नाही तुला? आज तर मला घ्यायलाही नाही आलेत ते. बिझी होता बहुतेक दिवसभर. काय ग, नाराज आहेस?